तर खासदार निलेश लंके स्वतः आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। निलेशजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। कारण लोकशाही मराठीनं सोयाबीनचा मुद्दा उचलून धरलेला होता आणि विरोधी पक्षातील सगळे खासदार तुम्ही आता संसदेच्या बाहेर एकवटलेले आहात आणि नाफेडच्या संदर्भात ही मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली जाते। महत्त्वाची प्रतिक्रिया अपेक्षित आहे। आमची प्रामाणिक मागणी आहे, शेतकऱ्यांचं जे पीक आहे सोयाबीन, त्या पिकाला जोपर्यंत शेतकऱ्यांचा माल आहे तोपर्यंत त्याला मुदतवाढ दिली पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे। कारण आज प्रत्येक खरेदी केंद्रावर बघितलं ट्रॅक्टरच्या पिकअपच्या गाड्यांच्या रांगा आज आपल्याला पाहायला मिळतात आणि जर त्या मुदतवाढ बंद केली तर शेतकरी हवालदिल होणार आहे ना। 11,000चा रेट 3-3.5 वगैरे आला येत असेल अगदी, तर या सरकारला कुठेतरी धारेवर धरण्याचं काम आम्ही केंद्र सरकारच्या माध्यमातून केलेलं आहे। अगदी। निलेशजी, केंद्रीय कृषी मंत्र्यांची देखील तुम्ही सगळे खासदार भेट घेणार आहात, कशा पद्धतीची मागणी आणि कसा प्रस्ताव त्यांच्यासमोर? आता कृषी मंत्र्याच्या दालनातच बसलेलो आहे। आता आंदोलन करून आम्ही आता कृषी मंत्र्याच्या दालनात। अगदी ठीक आहे निलेशजी, तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला, तुमची प्रतिक्रिया देखील पोहोचलेली आहे। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।